प्रत्येक माझ्या भावा आणि बहिणींना माझा हात जोडून प्रणाम. तुम्ही जो काही विचार करत असाल, जे काही काम करत असाल, ते एका मिनिटासाठी बाजूला ठेवा. कारण 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट हे दिवस संपूर्ण आयुष्याचा असा महाभूकंप घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अमावस्या आणि खग्रास चंद्रग्रहणाचा असा भयंकर महासंयोग जुळून येतो, जो तुमच्या घरात, तुमच्याच कामाच्या ठिकाणी आणि तुमच्याच मित्रपरिवारात वावरणाऱ्या 2 जवळच्या कपटी लोकांना उघड पाडणार आहे. बरोबर ऐकलं मंडळी. मी हे खरं सांगते, एक स्त्री आणि एक पुरुष हे दोघे परके नाही, तुमच्या अगदी जवळचेच आहेत. तुमच्या सोबत हसून बोलतात, तुमच्या ताटात जेवतात आणि पाठीमागे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा गेम करण्याचा भयंकर तयारीत असतात. त्यांनी पूर्ण केली आहे. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, गेल्या काही दिवसापासून तुम्हाला विनाकारण अस्तव्यस्त वाटत आहे का? अचानक पैशाचे नुकसान होते का? घरात किंवा कामावर विनाकारण कटकटी सुरू आहेत का? हे उगाच घडत नाही, तर त्या एका स्त्रीचा, एक पुरुषाचा एक भयंकर प्लॅन असा आहे. ती एक स्त्री कोण आहे, जिच्या तोंडावर साखरेपेक्षा गोड शब्द आहेत, पण तिच्या पोटात भयंकर काळं विष भरलेलं आहे, जी रोज तुमच्या घरातील गुप्त गोष्टी जाणून घेते आणि पाठीमागे तुमची बदनामी करते. आणि तो पुरुष कोण आहे, जो बाहेरून तुमचा खूप मोठा भाऊ किंवा पाठीराखा असल्याचं नाटक करतो, पण आतून तुम्हाला कंगाल आणि उद्ध्वस्त करण्याची वाट पाहत बसला. हे दोघं 1 ते 12 ऑगस्टच्या या ग्रह काळात तुमच्यावर असा अंतिम भयंकर हल्ला करणार आहेत, ज्यामुळे तुमची हसती खेळती जिंदगी एका रात्रीत रस्त्यावर येऊ शकते. पण घाबरू नका. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या आयुष्याभोवती निर्माण केलेले रक्षण कवच. आज या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे हे नीट ऐका. पहिली गोष्ट, मी तारखेनुसार 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, अगदी 12 ऑगस्टच्या खग्रास चंद्रग्रहणपर्यंत प्रत्येक दिवशी काय घडणार आहे याचा तोडगा 1 ते दिवसात भयंकर अंदाज देणार आहे. त्या कपटी स्त्रीला आणि एक पुरुषला कसं ओळखायचं, त्या 3 अशा भयंकर लक्षण सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही आजचं तुमच्यासमोर उघडे पडणार आहे. या ग्रहणाच्या संकटातून वाचवण्यासाठी एक असा महाउपाय, जो तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं 100% रक्षण करेल. जर तुम्ही आज हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर 12 ऑगस्टच्या आधी कोणता धोका तुमच्यावर धडकेल तुम्हाला कळणार नाही. म्हणूनच एक जागी शांत बसा, मनात कोणताही विचार ठेवू नका आणि 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्टचा हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा. आता लक्ष देऊन ऐका मंडळी. सुरुवात होते त्या महारहस्याची. कन्या राशीच्या लोकांनो, सर्वात आधी आपण त्या कपटी स्त्रीचा भुरका फाडणार आहोत. ही स्त्री तुमच्यापासून अजिबात लांब नाहीये. तुमच्या घरात, नातेवाईकांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी रोज ही तुमच्या आसपासच फिरते. पण तिला ओळखायचं कसं? तिची 3 भयंकर लक्षणं नीट नोट करून ठेवा. अति गोडपणा आणि सहानुभूती. जेव्हा जेव्हा तुमच्यावर काही संकट येतं किंवा तुम्ही दुःखी असता, तेव्हा ही स्त्री तुमच्याकडे सर्वात आधी धावून येईल. तुम्हाला वाटेल मी किती काळजी करते, पण ती काळजी करायला नाही, तर तुमचं दुखणं आणि तुमची कमजोरी जाणून घ्यायला असलेली असते. दुसरं लक्षण, घरातील गुप्त माहिती काढणे. ही स्त्री बोलता बोलता तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती, नवरा बायकोमधील वाद किंवा मुलांबद्दल गोष्टी हळूच काढून घेते आणि तुम्ही निघून गेल्यावर हीच माहिती दुसऱ्यांसमोर तुमच्या विरोधात वापरते. तिसरे लक्षण, डोळ्यातील जवळीक. जेव्हा तुमच्या घरात काही चांगलं घडतं, तुमच्याकडे पैसे येतात किंवा तुमचा सन्मान होतो, तेव्हा हिच्या चेहऱ्यावर नकली हसू असतं, पण हिचं डोळं आणि देहबोली स्पष्ट सांगणे हिला तुमचा आनंद अजिबात सहन होत नाही. आता वळूया त्या कपटी पुरुषाकडे. हा तो पुरुष आहे, जो 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान तुमच्यावर सर्वात मोठा आर्थिक किंवा वैयक्तिक वार करणार आहे. हा पुरुष कोण असू शकतो? हा पुरुष तुम्हाला सतत असे निर्णय द्यायला लावेल, ज्याने तुमचं नुकसान होईल. तो तुम्हाला व्यवसाय कर, तू तिथे पैसे गुंतव, मी आहे ना तुझ्या पाठीशी, असे मोठे मोठे शब्द हा बोलेल. पण जसे तुम्ही अडचणीत जाल, हा सर्वात आधी पळ काढेल. पाठीमागे कट कारस्थान. हा तुमच्या तोंडावर स्वतःला तुमचा सर्वात मोठा भाऊ, मित्र किंवा पाठीराखा दाखवेल, पण तुमच्या अनुपस्थित तुमच्या पाठीमागे इतर लोकांचे कान भरेल आणि तुमची प्रतिमा मलिन करेल. तिसरे लक्षण, ऐनवेळी गद्दारी. या पुरुषची नजर तुमच्या मालमत्तेवर, तुमच्या पैशावर किंवा तुमच्या
पदावर आहे. 12 ऑगस्टच्या या चंद्रग्रहणाच्या काळात तुम्हाला असा कायदेशीर किंवा आर्थिक धक्का देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्ही पूर्णपणे खचून जाल. कन्या राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष आता वेगळे राहिले नाही, ते एक दोघात मिळून केले आहे हे कारस्थान. हो, ही स्त्री तुमच्या घरात आणि खाजगी आयुष्यातील गुप्त गोष्टी त्या पुरुषला पुरवत आहे आणि तो पुरुष त्या माहितीचा वापर करून तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कोंडीत पकडण्याचा प्लॅन आखतो. 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या 12 दिवसात चंद्र आणि राहू केतूची जी भयंकर स्थिती बनते त्याचा पूर्ण फायदा हे दोघे उडवणार आहेत. त्यांना माहीत आहे का, ह्या काळात कन्या राशीची मानसिक शक्ती कमकुवत असणार आहे आणि या संधीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अंतिम हल्ला करायच्या तयारीत आहेत. पण थांबा, हे सर्व ऐकून घाबरून जाऊ नका, कारण हे कारस्थान होणार आहे 1 ऑगस्ट पहिल्या ठिकाणी अशी पडणार आहे. 1, 2, 3, 4 ऑगस्टला हा डाव कसा पुढे सरकणार आहे हे आता मी तुम्हाला तारखेनुसार 1 ते 12 ऑगस्टला सांगायला सुरुवात करते. 1 ऑगस्ट सूर्य उगवण्यापूर्वी तुम्हाला कोणती सावधगिरी बाळगायची आहे पुढील 10 मिनिटात नक्की पहा मंडळी. 1 ऑगस्ट या महिन्याची सुरुवात ग्रहाच्या भयंकर सावलीने होत आहे. 1 ऑगस्टला सकाळी उठल्यापासून तुमच्या मनात विनाकारण भीती, उठल्यापासून तुमच्या मनात अस्तव्यस्तता आणि चिडचिड निर्माण होईल. नकळत घरात किंवा कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टीवरून वाद पेटेल. 2 ऑगस्ट या दिवशी तो कपटी पुरुष त्याची पहिली चाल खेळेल. तो तुम्हाला अशा एखाद्या कामात किंवा वादात ओढण्याचा प्रयत्न करेल जिथे तुमचा काहीही संबंध नसेल. या दिवशी कोणाच्याही भांडणात पडू नका. 3 ऑगस्ट अचानक मोठा आर्थिक फटका बसण्याचा योग. पैशाचा व्यवहार करताना सावध राहा. या दिवशी ती कपटी स्त्री तुमच्या आर्थिक परिस्थितीत बारीक लक्ष ठेवून असेल. 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान कोणालाही 1 रुपयाचाही उधार देऊ नका. 4 ऑगस्ट सावधान. या दिवशी ती कपटी स्त्री घरातील किंवा व्यवसायातील एखादी अत्यंत गुप्त गोष्ट बाहेर पसरवण्याची भयंकर कारस्थान रचत आहे. तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीशी या दिवशी स्वतःचे रहस्य शेअर करू नका. 5 ऑगस्ट आरोग्याची मोठी समस्या. अचानक डोकेदुखी, छातीत अस्तव्यस्तता किंवा भयंकर ताण जाणवेल. कन्या राशीच्या मंडळींनो, 5 ऑगस्टला प्रवासात विशेष काळजी घ्या. दुखापतीचा योग आहे. 6 ऑगस्ट या दिवशी आर्थिक फसवणुकीचा तो कपटी पुरुष तुम्हाला एखाद्या गुंतवणुकीचे किंवा कराराचे आमिष दाखवेल. कोणालाही कागदपत्रावर, चेकवर किंवा करारावर 6 ऑगस्टला सही करून देऊ नका, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा आवळण्यासारखे आहे. 7 ऑगस्ट ज्याच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला होता त्या एका जवळच्या व्यक्तीचा खरा क्रूर चेहरा तुमच्या समोर येईल. हा धक्का कन्या राशीला सहन करणे कठीण जाईल. 8 ऑगस्ट अमावस्येचा प्रभाव सुरू होत आहे. ऑगस्टच्या संध्याकाळनंतर तुमच्या घरातील वातावरण अचानक गंभीर होईल. कारणाशिवाय घरात वाद होतील. 9 ऑगस्ट ती कपटी स्त्री आणि तो पुरुष हे दोघे एकत्र येऊन 9 ऑगस्टला तुमची समाज किंवा नात्यामध्ये भयंकर बदनामी करण्याचा कट आखतील. या दिवशी स्वतःच्या रागावर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. 10 ऑगस्ट वाहने चालवताना अत्यंत सावधान. अपघात आणि दहनीचा भयंकर योग आहे. 10 ऑगस्टला सूर्यास्त झाल्यानंतर घराबाहेर पडणे टाळा. ग्रहापूर्वीची ही काळ रात्र आणि नकारात्मक ऊर्जा जिच्या सर्वोच्च टोकाला असेल त्यांना कन्या राशीच्या लोकांना मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न होईल. या रात्री घरात तुपाचा दिवा लावून शांत राहा. 12 ऑगस्ट खग्रास ग्रहणाचा दिवस आणि शेवट तो भयंकर दिवस उजडेल. भयंकर 12 ऑगस्ट खग्रास चंद्रग्रहण. या दिवशी राहू केतू आणि चंद्राची अशी युक्ती बनेल जी थेट कन्या राशीच्या षष्ठ आणि अष्टम भागावर थेट परिणाम करणार आहे. या दिवशी एक पुरुष आणि एक स्त्री तुमच्यावर ज्याचा शेवटचा आणि अंतिम वार करतील. पण जर तुम्ही 12 दिवसाचा सतर्क राहिला तर या ग्रहा दिवशी हा डाव त्याच्यावर उलटणार आहे. या संकटातून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी कोणते महारक्षक कवच आणि तोडगे वापरायचे हे पाहूया आपण. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, माझ्या लाडक्या मित्रांनो, आणि आता आपण या सर्व गोष्टी
पाहिल्या. पण आता सर्वात शक्तिशाली टप्प्यावर म्हणजेच की कन्या राशी माझ्या बंधू आणि भगिनींनो, 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान येणारा हा काळ किती भयानक असो, तो पुरुष आणि ती एक स्त्री कितीही कपटी असो, पण निसर्गाने आणि आपल्या सनातन धर्माने आपल्या अशी महारचन कवच दिले आहे, ज्याच्या समोर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा शत्रूचा कट टिकत नाही. आज मी तुम्हाला हे 3 अचूक महाउपाय सांगणार आहे, जे तुम्ही 1 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पर्यंत प्रामाणिकपणे केले तर त्या कपटी स्त्री आणि पुरुषचा भयंकर वार खाली तयार जाईल, पण तोच डाव त्याच्यावर उलटून त्याचा पूर्ण विनाश होईल. मंडळी, आता आपण कठोर नियम तुम्ही पाळावे लागतील हे आपण काळजीपूर्वक पाहू. नियम 1 ते 12 ऑगस्ट दरम्यान रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठा. सकाळी उशिरा उठल्यानंतर या ग्रहाचा आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सर्वात जास्त पडतो. मौन आणि गुप्त नियम: या 12 दिवसात तुमच्या घरातील कोणत्याही योजना, नवीन खरेदी आणि पैशाचा व्यवहार बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला सांगू नका. विशेष ती एक व्यक्ती जी स्त्री किंवा पुरुष तुमच्यासमोर स्वतःच्या आनंदाचे प्रदर्शन करू नका. 1 ते 12 ऑगस्ट आर्थिक कुलूप: तिसरी अट दरम्यान कोणालाही उधार पैसे देणे, जमीन, राहणे किंवा नवीन करार करणे पूर्णपणे बंद करा. आता लिहून घ्या की आपण काय करायचे आहे. हे काळे तीळ, हिरवे मूग. काय करायचे? 1 ऑगस्टला रोज सकाळी किंवा तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात काळे तीळ, हिरवे मूग टाका. कसे वापरायचे? ओम नमः शिवाय किंवा ओम बुद्धाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. हे जल घरातील मुख्य दरवाजावर शिपडा आणि उरलेले जल एखाद्या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला अर्पण करा. फायदा: चांदीच्या, त्यामुळे कपटी स्त्री आणि पुरुषची वाईट नजर तुमच्या घरावर पडणार नाही. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि ह्या ग्रहात चंद्र पीडित होतो, त्यामुळे 1 ऑगस्टला एक छोटासा चांदीच्या चौकोनी तुकडा किंवा गोळा आपल्या खिशात किंवा पाकिटात ठेवून द्या. 12 ऑगस्टचे चंद्रग्रहण संपेपर्यंत हा तुकडा स्वतःच्या जवळ ठेवा. चांदी तुमच्या मनाला विचलित होऊ देणार नाही आणि शत्रूच्या चिंतावणीला तुम्ही बळी पडणार नाही. 12 ऑगस्टला या ग्रहाच्या काळात शांत एकत्र बसा. हनुमान चालीसा किंवा बजरंग बलीचे सलग 11 वेळा पठण करा. ग्रहण सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काळे तीळ, काळा कपडा आणि हिरवी मुगाची डाळ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. या उपायाने तुमच्यावर येणारे मोठे अपगतत्व किंवा संकट थेट टळेल. कन्या राशीच्या माझ्या मंडळींनो, लक्षात ठेवा, विनाश केले विपरीत बुद्धी, एक स्त्री आणि एक पुरुष तुमच्यावर वार करायचा प्रयत्न करतील, पण तुमचे देवधर्म आणि हे रक्षण कवच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. घाबरू नका, तर सतर्क राहा. तुम्हाला 1 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या आसपास किंवा अशा कोणत्या स्त्री किंवा पुरुष संशयास्पद वाटतो की आणि या संकटातून रक्षण व्हावे म्हणून कमेंटमध्ये आत्ताच जय श्रीराम किंवा जय हनुमान नक्की लिहा. आता उरले आहेत शेवटचे 5 मिनिट. हो मंडळी, आता उरले आहेत शेवटचे 5 मिनिट. कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे उघडणारे आहेत. कन्या राशी माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या या भयंकर काळात एक कपटी पुरुष, ती एक स्त्री तुमच्या विरुद्ध कितीही कट कारस्थान रचू दे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याचा परिजय कधी होत नसतो. त्यांना वाटतं की हा खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात कन्या राशीचे कुमकुमवत पडेल, पण हे तुम्हाला सहजासहजी उद्ध्वस्त करतील. पण त्यांना हे माहीत नाही की तुम्ही आता सावध झाला आहात. तुम्ही हे रक्षण कवच धारण केले आहे. 12 ऑगस्टचे ग्रहण जसे जसे संपल तसं तसं त्यांनी तुमच्यासाठी खोदलेला खड्डा ते स्वतःच जाऊन पडणार आहेत. त्याचा भुरका संपूर्ण समाजासमोर फाटणार आहे. तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये अशी कोणती स्त्री आहे का जी तुमच्या पाठीमागे दुसऱ्याशी अतिगोड बोलून तुमचीच माहिती काढते? दुसरा प्रश्न, अशी व्यक्ती जो पुरुष, मित्र, नातेवाईक आणि जो तुम्हाला पैशाच्या व्यवहारातून ढकलून स्वतःच बाजूला होईल. काय आहे ती? 1 ते 12 ऑगस्ट दरम्यान स्वतःचे डोळे आणि कान उघडे ठेवायला तयार आहात?
जर या तिन्ही प्रश्नाची उत्तरं हो असेल तर समजून जा की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ योगायोग नाही तर भगवंतेने दिलेला साक्षात इशारा आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलांवर आणि तुमच्या स्वाभिमानावर प्रेम असेल तर 12 दिवसात अजिबात निष्काळजीपणा करू नका. या भयंकर संकटातून तुमचे रक्षण व्हावे आणि हनुमानजींना आशीर्वाद तुमच्यावर राहावा म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. त्याचे कमेंट करायला पुढाकार घेतील त्याच्या पाठीशी संकटमयी ईश्वर नक्की उभा राहील. शेअर करा तुमच्या ओळखीच्या प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीला, नातेवाईकाला, मित्राला हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त वाटोळं होण्यापासून वाचवू शकतं. अशाच राशी भविष्याच्या आणि धर्मशास्त्राच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून पुढील मोठा इशारा तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. काळजी घ्या, सावध राहा. सर्वांना जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये असेच अचूक राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.